मित्रांनो, आपण आलो 61 फाटा हिंदकेसरी मैदान आणि ह्या फाटीचा आढावा घेण्यासाठी आलोय. मित्रांनो, फाटी बदलली आहे आणि फाटी एक मला तर वाटतं ह्या मैदानाची फाटी वेगळी आहे. आणि फाटीबद्दल काय सांगणार पहिली गोष्ट? फाटी एकदम अतिशय चांगली आहे. थोडासा सुट्टीला थोडं असं हे आहे, एक 50-100 फूट फक्त, पण तिथून जी उराडी आहे ते अतिशय चांगली, एकदम चांगल्या पद्धतीची फाटी आहे इथं. आणि आपा फाटीचं बाकी एक नंबर केलं, कारण पाऊस जरी आला, काय अडचण आली तर काय इथं म्हणजे इथं एक अर्धा तास 1 तास जरी मोठा पाऊस झाला तरी अर्ध्या तासात पाणी जाऊन मैदान लगेच चालू होईल, अशा पद्धतीची या ठिकाणी फाटी आहे. आता एवढ्यात पाऊस येऊन गेलाय मला वाटतंय. काय वाटतंय शाहिद भाई तुम्हाला? पाऊस आत्ताच झाला इथं, परंतु कुठंच पावसाचं असं पाणी किंवा चिखल कुठंच काय वाटत नाही. अतिशय चांगली फाटी आहे. फाटीबद्दल काहीच विचार करण्यासारखं नाही इथं. तर म्हणजे आवर्जून गाडा मालकाने इथं यावं. आपण इथं विहीरवाडा नाला कुठं आजूबाजूला काय आहे? काय अडचण ही कुठलाच प्रकारचा, एक 200-300 फुटात तर कुठल्या बाजूला काय नाही अडचण. ही जुनी फाटी होती मित्रांनो, मोठेवाडीची जुनी फाटी. आणि ही फाटी नामांकित फाटी. इथं अनेक वासरं घडली, अनेक मोठेवाडीचं मित्रांनो नाव आहे चांगलं. आणि इथली वासरं अनेक ठिकाणी चांगल्या किमतीला गेली, इथंच घडलेली वासरं. तर तुम्हाला काय वाटतं ह्या फाटीत, पहिल्या फाटीतून आता बदल काय? फाटी आता हिंदकेसरी मैदानाला साजेल अशी फाटी तयार केलेली आहे आपणनी. फाटीचा कुठलाही अडचण नाही, कंटिन्यू फेऱ्याची फाटी आम्ही इथलं स्थानिक बैलगाडा मालक आहे. आम्ही कंटिन्यू फेरं काढतो, कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही आतापर्यंत, कुठल्याही गोष्टीला काहीच अडचण नाही. आणि पडत्या पावसात मैदान होणार, त्यामुळं बैलगाडी मालकांनी नोंद लवकर करून सहकार्य करावं कमिटीला. त्या पावसात सुद्धा मैदान होऊ शकतं अशी फाटी निवडली मित्रांनो. सचिन आप्पा वावरे असू द्या किंवा तुकाराम भाऊ असू द्या, यांच्या पहिल्यापासून त्यांचं मैदान आहे मित्रांनो. आणि हिंदकेसरी दर्जा प्राप्त आहे या फाटीला, म्हणजे या मैदानाला. आणि मला वाटतं की इथं मला वाटतं आदत वासरांना, म्हणजे ज्याला कुठं फेरा नाही दिला, पहिल्या फेऱ्याला जर इथं आणलं तरी अडचण नाही अशी, म्हणजे पहिल्या फेऱ्याची वासरं इथं पळती ती. मग ही तर बैल आहे. हां, कुठल्याच बैलांना आणि वासरांना, आदत वासरांना तर एकच नंबर फाटे आहे. याला काहीच अडचण येणार नाही, कारण आम्ही इथं बरीच वासरं घडवली ती. त्यामुळं ह्या कुठल्याही गोष्टीची अडचण नाही. पडत्या पावसात, आता पाऊस पडून गेला, पायाला सुद्धा माती लागत नाही, एवढं खास मैदान आहे. मित्रांनो, आता काय सांगचाल? आत्ताच एवढ्यात पाऊस आलाय, पण कुठं वाटत नाही मला अडचण. त्या पावसाची काय अडचण नाही. 5 मिनिटात 10 मिनिटात जरी पाऊस झाला त्या दिवशी चुकून, आता पावसाची शक्यता तर नाही तिकडे काही, थोडाफार झाला तरी 5-10 मिनिटात आहे असं कोरडं होऊन जातं. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फाटीतलं अंतर मला, म्हणजे आदतचं मैदान आहे आणि ओपनचं पण मैदान. आदतला पण फाटीचं अंतर चांगलं आहे, म्हणजे 14 फूट मला वाटतं फाटीचं अंतर. 14 फूट आहे. त्याला मोजून टाकलाय मी 14 फूट. आणि सगळ्या फाटी आहेत सगळ्या. सगळ्या. आता पुढचं अंतर किती आहे सगळं, म्हणजे एकूण फाटीचं अंतर किती आहे? फाटीचं अंतर 1001 फूट आपण पल्ला ठेवणार आहे ओपनला, आणि आदतला 901 फुटाचा पल्ला ठेवणार आहे. शाहिद भाई, एक बैलगाडी मालक, हिंदकेसरी बैलगाडी मालक म्हणून तुम्हाला विचारतो, कशी आहे फाटी? फाटी अतिशय चांगली आहे. आतला पल्ला पण मला वाटतं 14-15 फुटाचे लमसम, काहीतरी 14 फूट तर आहे बरोबरीला. चांगल्या पद्धतीचं आतलं अंतर आहे. लांबी पण चांगली आहे. लांबी पण 1000 फूट आहे. आणि मला वाटतं 1000 फूट पुढं थांबायला पण चांगली जागा आहे. आपलं पेडगाव मैदान जसं भरतं त्या पद्धतीचं वातावरण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पावसाची कसली अडचण नाही, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी कितीही पाऊस झाला तरी त्या पावसाचं काहीही परिणाम आपल्या बैलगाड्या मालकांवर होणार नाही. एक 10 मिनिटात पाऊस थांबला का मैदान इथं चालू होणार. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, मैदान असं आहे की जरी पाऊस आला तर मला वाटतं 1 तासात मैदान मोकळं होईल. आणि मैदानाची फाटी मला नाही वाटत की कुठं एकार बेकार, म्हणजे असं सर्व फाट्या ज्या आहेत ते प्लेन आहे. त्या कुठली कडायची बिन मधली कुठलीच फाटी एकार नाही. आणि सगळ्या फाटीला अंतर तेवढंच आहे, किंवा असं पण नाही की एखाद्या फाटीला कमी आहे. आम्ही ती मशीन आणली होती, मोजणी मशीन, त्याचं चौरस काढून बरोबर ॲक्युरेट प्रत्येक ह्याला आपण मशीनवर माप घेऊनच हे केले. हे टेपनं माप घेतलं नाही, प्रत्येक मशीनवर माप घेऊनच आपण फाटी आखलेली आहे. त्यामुळे थोडा कोपरा सुद्धा, किंवा ती कोपरा आणि हे कोपरा, प्रत्येक फाटीचं अंतर 1 इंच सुद्धा कमी जास्त झालं नाही. मैदानात येण्याचं मार्ग महत्त्वाची, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मैदान आहे नवीन. आता म्हणजे मोठेवाडीचं जुनं मैदान काय लोकांना माहिती आहे, काय लोकांना नाही माहिती, परंतु मैदान येण्याचं मार्ग कुठला आहे? येण्याचा मार्ग 4 आहेत. मोठेवाडीकडून 2 आहेत, तरंगफळवरून एक आहे आणि गोरेवाडीने एक आहे. सातारा, सांगली वरच्या भागातल्या गाड्यांना, घाटावच्या गाड्यांना सगळ्यांना मसवड मार्गे गोरेटवाडीतनं रस्ता सोपा आहे. पण जे करमाळा, माढा
इंदापूर, बारामती ह्या सर्व वर नातेपुते, फलटण, पुणे प्रत्येकाने शक्यतो गोरडवाडी गावात नाही हा डांबरी रस्ता मैदानापर्यंत आहे आणि ह्या मोठेवाडीचा मार्ग जो आहे तो अरुंद आणि थोडासा खराब आहे. त्यामुळं आपण शक्यतो गोरडवाडी किंवा तरंगफळ या गावातनं प्रत्येकाने यावे. मित्रांनो पहिल्यांदा गोरडवाडीत किंवा तरंगफळमध्ये या आणि त्यानंतर मार्ग गावतोय सापडतोय मित्रांनो. गोरडवाडीतनं रस्ता सोपा आहे. या साईडनं जर येणार असेल तर पहिल्यांदा गोरडवाडीत तरंगफळ किंवा गोरडवाडी ह्या दोन्ही ह्याच्यात या. आणि बक्षिसाची रक्कम सगळ्याला माहीतच आहे तरी पण सांगा तुम्ही. बक्षीस रक्कम ओपनला आहे 1,51,000, द्वितीय आहे 1,31,000, तृतीय आहे 1,11,000, चतुर्थ 91, पंचम 71, सहावा 51, सातवा 41 आणि आठवा 31,000 रुपये. तसंच आदतला 1,11,000, 91, 71, 51, 41, 31, 21, 11 आणि क्वार्टर फायनलला ओपनला 5,000, मेघाला 3,000. तसंच आदतला क्वार्टर फायनल 3,000 आणि मेगा फायनलला 2,000 रुपये. तसंच प्रत्येक बैलगाडी मालकांना स्वतंत्र डालीचं प्रत्येक बैलगाडी मालकांना आपण डाली देणार आहे. त्यांनी जवळजवळ माझ्या हिशोबाने आम्ही बॅनरवरती 8 बक्षीस केलेत पण 100% 10 बक्षीस होतील असा माझा अंदाज आहे. एवढ्या बैलगाडी मालक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत आणि 2 बक्षीस वाढवणार नाही 100% वाढते ती आज फक्त बॅनरवर 8 केली गेली कारण बैलगाडी मालकांचा भरपूर प्रतिसाद चालू आहे कालपासून. आणि अजून एक सांगायचं म्हणजे जर ओपनला आणि आदतला 1 नंबर जर केला तर आम्ही आज 51,000 रुपयाचं बक्षीस त्या 1 नंबर करणाऱ्या गाडीसाठी ठेवलेला आहे. सलग 2 दिवस 1 नंबर करणारा. आणि जर आज बी काय 1, 2, 4 झाला ओपनला आणि दुसऱ्या दिवशी आदतला जरी झाला तर त्या गाडी मालकाला आम्ही 11,000 रुपये म्हणून बक्षीस आम्ही त्यांना देणार आहे. बघा आदतला आणि ओपनला जरी 1 नंबर केला तर त्याला 51,000 रुपये बक्षीस आहे. आणि गुलालात जरी राहिले दोन्ही पण मैदानात काय लोक गुलालात राहतात बाबा दोन्ही पण लागतात त्यांना सुद्धा 11,000 रुपये भेटणार आहेत. आणि प्रवेश फी आदतला आणि ओपनला किती? प्रवेश फी ओपनला 1,500 रुपये आणि आदतला 1,100 रुपये आहे. मैदान किती वाजता चालू होईल? मैदान शक्यतो आम्ही सकाळी 7ला चालू करणार आहे. पाठीमागच्या वर्षी बी आम्ही ओपनचं साधारण 8:30ला चालू झालं होतं आणि आदतचं मात्र बरोबर 7ला चालू झालं होतं कारण पाठीमागच्या वर्षाची नोंद आदतची होती 900 त्यामुळं 7 वाजता मैदान चालू केलेलं होतं. तर हे मैदान मित्रांनो शाहिद भाई काय वाटतंय हे म्हणजे एवढा प्रतिसाद किंवा लोक आज बघा पावसात उभी राहिलेली इतकी माणसं म्हणजे हे मैदान मला तुम्हाला काय सांगता याविषयी? खरंच मैदान चांगलं आहे आणि आपणचं जे नियोजन असतं मी पाहतोय आपण एक 15 दिवस पाहतोय त्यांची हालचाली ज्या चालल्या आहेत. मला वाटतं आपण कमीत कमी एक 5-6 ठिकाणी फाट्या म्हणजे मैदान बघितलेलं होतं परंतु त्यातनं एक चांगलं मैदान आणि सगळ्यांसाठी चांगलं कुठं उपलब्ध होईल ह्या हिशोबाने आपण ही फाटीचं म्हणजे हे केलेले आहे आणि आपणचं एक अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन चाललेलं आहे. तर या नियोजनाला बी गाडा मालकाने प्रत्येकाने प्रतिसाद चांगला द्यावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणलं तर आज आपण तर बक्षिसांचा तर वर्षावच केला या ठिकाणी का तर 1,51 ठेवलेला असून जर 2 दिवस मला वाटतं 1 नंबर करणाऱ्या बैलगाडा मालकांना 51,000 रुपये एक्स्ट्रा ठेवले आहेत. दोन्ही दिवशी गुलालात राहणाऱ्यांना 11,000चं एक्स्ट्रा पारितोषिक ठेवले आहेत आणि अशी असंख्य त्यांनी म्हणजे या ठिकाणी बक्षिसाचा वर्षाव केलेला आहे. खरंच आपण नियोजन बंद आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन नियत केलेलं आहे आणि गाडा मालकाने खरंच चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद द्यावा. पेडगावची फाटी असल्यासारखं थोडक्यात दिसते पेडगावची फाटी ज्याप्रमाणे पुढं मोठेवाडीची पहिली तुमची फाटी आहे पण आता वाटत नाही तुमची ती जुनी फाटी असल्याने वाटते नवी फाटी झाली एक प्रकारे. हा हिंद केसरी मैदानाला साजेल अशी फाटी झालेली आहे. पूर्ण पेडगावचाच लुक झालाय तयार. पुढच्या साईडला मला वाटतं तिथं जरी बसलं त्या हा. कोपऱ्यावर तरी दिसणार बरं. हा वर जरी बसलं आणि प्रेक्षकांना आपण दोन्ही साईडला गॅलरीची सोय केलेली आहे. म्हणजे आपण बैलगाडा मालक आणि सर्व जेवढे शर्यत शौकीन आहेत सर्व घटकांचा विचार करून मैदान घेतलेलं आहे. 1 नंबर मैदान चे नियोजन केलेलं आहे. दोन्ही बाजूला गॅलरी आहे, बॅरिगेटची सोय आहे, वरती बसायला प्रेक्षकांना सोय आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही कुणालाच. मित्रांनो बघा सगळ्यांचा विचार केला आहे आमचा सुद्धा या मैदानात विचार केला आहे. आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही आमचा सुद्धा विचार केला म्हणजे आज बैलगाडी क्षेत्रात म्हणजे मोठी करायचा आमचा थोडाफार म्हणजे ना मुंगी एवढा तरी हात आहे तुम्ही ती ओळखलं म्हणजे आणि आमचा सुद्धा विचार केला त्यासाठी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन.
आज माझं तर अभिनंदन करण्यापेक्षा जे आज आमचं जे आम्ही जे केलं आहे तयार हे आज तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही दाखवून देतोय की देताय की फाटी काय लेवलची केली आहे किंवा सोय कशी आहे. आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक बैलगाडी मालकाला की आपलं मैदान रितसर होतं आहे, कोणाला अडचण होत नाही, बक्षिसाची रचना आपली चांगली असते, बक्षीस प्रत्येकाला 100% दिलेलं असतं या किंवा कोणाची अडचण नसते. पण आमची जी ही सगळं जी हे करताय ही यूट्यूबरवाल्यांच्या ह्याच्यावर आमची सगळी परिस्थिती होती. त्यामुळं मी पण आपल्या सर्व यूट्यूबरवाल्यांचं या ठिकाणी आभार मानतोय. मित्रांनो धन्यवाद.